आणि आता बातमी येते पुण्यामधून। ईश्वरी भिसेंच्या कुटुंबियांनी फडणवीसांची भेट घेतली आहे। पुण्यातील बालेवाडीमध्ये आमदार अमित गोरखेंनी भिसे कुटुंबासह फडणवीसांची भेट घेतली। ईश्वरी भिसे मृत्यू प्रकरणामध्ये कडक कारवाई करणार असं आश्वासन फडणवीसांनी दिलंय। दीनानाथ मंगेशकर रुग्णालयातील डॉक्टर आणि कर्मचाऱ्यांनी असंवेदनशीलता दाखवली असं देखील मुख्यमंत्र्यांनी म्हटलं आहे। पुण्यातल्या गर्भवती महिला ईश्वरी भिसेंच्या मृत्यू प्रकरणी कुटुंबियांनी फडणवीसांची भेट घेतली। पुण्यातील बालेवाडीत आमदार अमित गोरखेंनी भिसे कुटुंबियांसह फडणवीसांची भेट घेतली। ईश्वरी भिसे मृत्यू प्रकरणात कडक कारवाई करणार फडणवीसांचं आश्वासन। केवळ या प्रकरणापुरती आपण कारवाई करायची एवढंच मर्यादित नाही, तर पुढे अशी प्रकरणं होऊ नये म्हणून काय काळजी घेतली पाहिजे या दृष्टीने आम्ही कारवाई करण्याचा प्रयत्न करतो आहोत। एकीकडे या प्रकरणी तर जे काही दोषी आहेत त्यांना शिक्षा झाली पाहिजे, पण भविष्यात असे प्रकरण होऊ नये म्हणून आपल्या SOPs तयार झाल्या पाहिजेत या दृष्टीने आमचा प्रयत्न आहे। निश्चितपणे त्या दृष्टीने आम्ही काम करू। सगळं काही हॉस्पिटलचं चूक आहे असं म्हणण्याचं कारण नाही, पण कालचा प्रकार हा मात्र असंवेदनशीलच होता। जिथे चूक आहे तिथे चूक म्हणावं लागेल, ती चूक सुधारावी लागेल। जर ते सुधारण्याचा प्रयत्न करत असतील तर मला त्याचा आनंद आहे। दीनानाथ मंगेशकर रुग्णालय आता कोणत्याही रुग्णाकडून अनामत रक्कम घेणार नाही। दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाच्या विश्वस्त बैठकीत ठराव। आज पवारांच्या कार्यकर्त्यांनी दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात चिल्लर फेकली। लहुजी शक्ती सेनेनं दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटलवर चढून आंदोलन केलं। आंदोलनानंतर दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाची पाटी काढण्यात आली। काल झालेल्या आंदोलनादरम्यान पाटीला काळं फासलं होतं। मला असं वाटतं की असले प्रकार करणं काही योग्य नाही आहे। त्याची जर दखल घेतलेली आहे तर त्या संदर्भात जीही कायदेशीर कारवाई ती आम्ही पूर्ण करू, पण विनाकारण शोबाजी करणं वगैरे हे बंद झालं पाहिजे। एक बाई मेली, दोन मुलांना पोरकं केलं आणि मुख्यमंत्री म्हणतात आंदोलनकर्त्यांना हे शो करतायत। इतकं भंपक राज्य या महाराष्ट्रावरती कधी आलं नव्हतं। आंदोलन करताना तुम्ही शो करताय म्हणता। त्या बाईचं निधन झालं का हे तुमच्या RSSचे लोक त्या इस्पितळामध्ये काम करतायत म्हणून? सगळी बॉडी जी आहे ही भारतीय जनता पक्षाची समर्थक असल्यामुळे त्यांच्यावर कारवाई नाही। रुग्णालयाने धर्मादाय योजनेची माहिती रुग्णाला द्यायला हवी होती। अहवाल समोर। इतर योजनांची माहिती रुग्णालयाने का दिली नाही? आरोग्य विभागाचा अहवाल। पुणे गर्भवतीच्या मृत्यू प्रकरणाची पवारांनी माहिती घेतली, सूत्रांची माहिती। आणि आता बातमी येते माणिकराव कोकाटे यांच्या संदर्भात। कृषी मंत्री माणिकराव कोकाटेंनी शेतकऱ्यालाच सुनावल्यामुळे एक नवाच वाद निर्माण झालाय। कर्जमाफीच्या पैशातून लग्न आणि साखरपुडा करता असं वक्तव्य कृषी मंत्र्यांनी केलेलं आहे आणि या प्रकरणावरून विरोधकांनी आता टीकेची झोड उठवली। दरम्यान कोकाटे काय म्हणाले माहिती नाही, पण असं बोलले असतील तर शेतकऱ्यांची माफी मागू असं चंद्रशेखर बावनकुळे यांनी म्हटलं आहे। कर्जमाफीच्या मुद्द्यावरून कृषी मंत्री माणिकराव कोकाटेंनी सुनावलं। कर्जमाफी मिळाल्यानंतर त्या पैशांचं काय करता असा सवाल कोकाटेंनी केला। पैशातून शेतीमध्ये 1 रुपयाची तरी गुंतवणूक आहे का असा सवाल कोकाटेंनी केला। रेग्युलर कर्ज भरणाऱ्या शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळेल का असा सवाल शेतकऱ्यांना केला। आजी साहेब बोलले का कर्जमाफी होऊ शकत नाही, तो शेतकऱ्यांनी भेटेल का? आपल्याला रेग्युलर कर्ज भरायचं का बरं लोकांनी भरायचं? रेग्युलर असतं त्याला भेटेल। 5-10 वर्ष वाटच पाहिजे कर्जमाफी व्हायची, तोपर्यंत काय भरायचं त्यापेक्षा। बरं मला एक सांगा, आता चालू मीडिया समोर असं बोलत नाही, तुम्हाला कर्जमाफी झाल्यानंतर जे पैसे येतात त्या पैशाचं काय करता तुम्ही? शेतीमध्ये गुंतवणूक आहे 1 रुपयाच तरी? नाही, सरकार शेतीमध्ये गुंतवणुकीला पैसे देणार तुम्हाला। आता पोखराच्या माध्यमातून तुम्हाला पाईपलाईनला पैसे आहेत, इरिगेशनला पैसे आहेत, तुम्हाला क्रॉपला पैसे आहेत, शेततळ्याला पैसे आहेत, सगळ्याला पैसे आहेत। भांडवली गुंतवणूक कोण करतं? सरकार। शेतकरी करता का? शेतकरी म्हणतो विम्याचे पैसे पाहिजे, याचे पैसे पाहिजे, मग साखरपुडे करा, मग लग्न करा। कोकाटेंच्या वक्तव्यानंतर विरोधकांनी निशाणा साधलाय। माणिकराव कोकाटेनं भांग पिऊन किंवा दारू पिऊन बयान देऊ नये। पहिली गोष्ट, कर्ज का वाढलं याचं कारण सरकार आणि सरकार आहे लक्षात घ्या।
तुम्ही सांगा, तुम्ही जर आम्ही पाहतोय या शिवाजी महाराजाचे आणि महाराष्ट्राचे बाबासाहेबाचे पाईक असाल आणि त्याचं रक्त तुमच्या धामण्यातून वाहत असाल तर माफी मागा पहिले माणिकराव. खरं तर कोकाटे काय बोलले याबद्दल मला माहिती नाही. कुठल्याही मंत्री महोदयांनी शेतकऱ्याच्या जखमेवर मीठ तोडू नये. शेतकऱ्याचं नुकसान झालं त्यांना नुकसान भरपाई देणे सरकारची जबाबदारी आहे. पण शेतकऱ्याबद्दल सरकार हे पाठीशी उभा आहे शेतकऱ्यांच्या, आणि शेतकऱ्याचे पंचनामे करून त्यांना मदत देणे ही सरकारची जबाबदारी आहे. त्या जबाबदारी मी पार पाडू. काही कोकाटेंनी बोलले असतील तर त्याबद्दल सरकार म्हणून शेतकऱ्याची आम्ही क्षमा मागू. आणि आता बातमी आहे ती राज ठाकरे यांची. आस्थापनांमधील मराठी सक्तीसाठी सुरू असलेलं मनसेचं आंदोलन आता तुर्तास स्थगित करण्यात आलेलं आहे. उदय सामंतांनी भेट घेतल्यानंतर राज ठाकरेंनी कार्यकर्त्यांना पत्र लिहिलं. आता आंदोलन थांबवायला हरकत नाही असं राज ठाकरे म्हणाले. महाराष्ट्रात मराठीच्या मुद्द्यासाठी तुम्ही पुन्हा एकदा जो एक जोरदार आवाज उठवला त्यासाठी तुमचं मनापासून अभिनंदन. मराठीचा आग्रह धरला ते उत्तम झालं. यातून मराठी भाषा आणि मराठी माणूस यांना कोणी गृहीत धरू शकत नाही हा संदेश गेला. तसंच मनसेची ताकदही दिसली. पण आता हे आंदोलन थांबवायला हरकत नाही, कारण आपण या विषयात पुरेशी जागृती केली आहे आणि हे घडलं नाही तर काय होऊ शकतं याची चुणूक दाखवली. राज्याचे मुख्यमंत्री म्हणाले की आम्ही कोणाला कायदा हातात घेऊ देणार नाही, तशी इच्छा आम्हालाही नाही, पण तुम्ही कायद्याचे रक्षक आहात. त्यामुळे महाराष्ट्र सैनिकांनो तुर्तास आंदोलन थांबवा, पण या मुद्द्यांवरचं लक्ष हटू देऊ नका. मराठी माणसाचा अपमान केला जात असेल तर पुन्हा तिथे माझे महाराष्ट्र सैनिक त्यांच्याशी चर्चा करायला अवश्य जातील.